रत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही करंजखेडा येथील प्रेरणाभूमी या ठिकाणी आलेलो आहे. तर बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगितलेलं आहे. आज खरंच आमचे मावळे सांगतात की आज दुःखाचा दिवस आहे, आज भाषण या ठिकाणी करू नये, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व लोकांना कळायला पाहिजे की बाबासाहेबांचं योगदान आपल्या या भारत देशासाठी काय आहे. तर आज महापरिनिर्वाणानिमित्त आपल्या सर्व भारत देशामध्ये आज त्यांना लोक त्या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी करत आहे. कारण आज आपला हा भारत देशातील इतिहासातील सर्वात दुःखाचा दिवस. तर एकेकाळी काय झालं, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर व आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारत देशातील 3 प्रभावशाली नेत्याचं मुलाखत घेण्यासाठी इंग्लंडवरून एक पत्रकार त्या ठिकाणी आले आणि इंग्लंडवरून येत असताना त्यांना भारतामध्ये अंदाज त्या ठिकाणी पडला, पण त्यांना सकाळचं त्यांचं परत जायचं होतं आणि कुठेतरी त्यांचं तिकीट सकाळचं बुकिंग असल्यामुळे त्यांना या 3 प्रतिष्ठित नेत्यांची मुलाखत त्या ठिकाणी घ्यायची होती. तर ते सर्वप्रथम पंडित नेहरू यांच्याकडे मुलाखतीसाठी त्या ठिकाणी गेले आणि तर पंडित नेहरू यांच्या घरी पत्रकार त्या ठिकाणी गेला असता तर पत्रकार पंडित नेहरू यांच्या घरी गेले तर पंडित नेहरू त्या ठिकाणी झोपलेले होते. ते त्यामुळे तिथल्या नौकरांनी सांगितले की आमचे पंडित नेहरू हे झोपलेले आहे, ते तुम्हाला सकाळी त्या ठिकाणी भेटणार आहे, रात्रीची ती त्या ठिकाणी उठत नाही. मग पत्रकारांना पुन्हा आता जायचं होतं, त्यामुळे मग पंडित नेहरूची वाट न पाहता ते महात्मा गांधी यांच्या घरी गेले. तर महात्मा गांधी त्या ठिकाणी झोपलेले होते आणि पत्रकारांनी विनंती केली की आम्हाला त्यांची मुलाखत या ठिकाणी घ्यायची, आम्हाला सकाळी आमच्या इंग्लंडला त्या ठिकाणी परत जायचंय. पण महात्मा गांधी त्या ठिकाणी उठले. मग आता तिसरे जे आपले प्रतिष्ठित नेते आपल्या भारत देशाचे होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ते पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी अभ्यास करत होते आणि बाबासाहेबांच्या घरी ते पत्रकार त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सांगितलं की मी इंग्लंडवरून त्या ठिकाणी आलेलो आहे आणि मी तुमची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर बाबासाहेबांनी त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं, त्यांना पाणी त्या ठिकाणी दिलं आणि पाणी देत असताना त्या पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकर, आम्ही पंडित नेहरू यांच्याही घरी गेलो व महात्मा गांधी यांच्याही घरी त्या ठिकाणी गेलो, तर हे दोघही नेते त्या ठिकाणी झोपलेले होते, पण तुम्ही अभ्यास करताना आम्हाला या ठिकाणी दिसले. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, हे जरी झोपलेले म्हणे पण त्याचा समाज त्या ठिकाणी जागा आहे म्हणे आणि मी या ठिकाणी का जागा ते म्हणे कारण माझा समाज या ठिकाणी झोपलेला आहे. तर कुठेतरी बाबासाहेबाला या गोरगरीब शोषित वंचित पीडितांना एक माणसासारखं जगवण्यासाठी एक कायदा त्या ठिकाणी लिहायचा होता आणि तो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून दिला. कारण पहिले जर आपल्याला एखादा राजा निवडायचा असायचा तर तो राजा राणीच्या पोटामधून जन्म घ्यायचा, तो मग लग्न असो, पांगळा असो, येणा असो, तर तो वारसाच्या हक्काने त्या ठिकाणी आपल्या भारत देशाचा राजा व्हायचा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला भारताचा राजा हा मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना अधिकार दिला. आज पंतप्रधान मोदीला सुद्धा एका मतदान करण्याचा अधिकार आहे आणि एक गरीबातल्या गरीब झोपडीतल्या माणसाला सुद्धा एकच मतदान करण्याचा अधिकार या घटनेने बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर आज जास्त वेळ या ठिकाणी बोलणारे बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी खास करून 2 शब्द बोलण्याचे कारण असं की बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलं की आज करंजखेडा येथील या प्रेरणाभूमीचं महत्व काय आणि याचं नाव ठेवण्याचे कारण काय. कारण जसे म्हणे बऱ्याच जणांनी सांगितलं की मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निर्माण त्या ठिकाणी झाले, तर बाबासाहेबाला अग्निदान चैत्यभूमी म्हणजे मुंबईला त्या ठिकाणी चैत्यभूमी हे नाव त्या ठिकाणी पडण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच अनुयायांसोबत नागपूरला दीक्षाभूमी म्हणजे बौद्धाची दीक्षा त्या ठिकाणी घेतली, तर त्या नागपूरला दीक्षाभूमी त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर येवलेला मुक्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की मी हिंदू धर्म जरी जन्माला आलो पण मी हिंदू धर्माच्या ठिकाणी मरणार नाही. तर कुठेतरी धर्मांतर करायची घोषणा त्या येवले गाव या ठिकाणी करण्यात आली. तर त्या ठिकाणी येवले मुक्तभूमी म्हणून त्या ठिकाणी त्या भूमीला नाव ठेवण्यात आले. तर तशीच भूमी म्हणून ही प्रेरणाभूमी आमचे मामाश्री व त्यांच्या आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक त्या ठिकाणी बघितले असेल, पण एक वेळेस आपल्या या करंजखेड गावातील प्रेरणाभूमीला आपण अवश्य पाहावयाचे आहोत. कारण अशी ही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक मला वाटतं कन्नड सिल्लोड तालुक्यामध्ये या ठिकाणी मला वाटतं जिल्हा लेवलचं स्मारक आपल्या या करणखेड गावामध्ये झालेलं आहे. आणि मी खास करून या करणखेड गावातील सर्व नागरिकांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आज ही प्रेरणाभूमी या ठिकाणी झालेली आहे. आणि कुठेतरी या करणखेडचं नाव एक इतिहासामध्ये नोंद या ठिकाणी झालेलं आहे. कारण प्रत्येक गावामध्ये महापुरुषाचे पुतळे होणे गरजेचे आहे. मग छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, एपीजे अब्दुल कलाम असो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, कारण हे महापुरुष कुठेतरी लोकांना एकत्र जोडण्याचं काम या ठिकाणी करतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व आग्रा पगड सभा त्या ठिकाणी पुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी नांदत होता. आणि हीच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना या ठिकाणी लिहिली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारले की ही भारतीय घटना तुम्ही लिहिताना तुम्हाला अडचण त्या ठिकाणी आली का? तर ओके साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते की माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि ते स्वराज्य मी या लेखणीच्या माध्यमातून या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. तर कुठेतरी हे महामानव समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी करतात. तर मित्रांनो, मी जास्त वेळ या ठिकाणी घेणारी पण एक वेळ करणखेड येथील प्रेरणाभूमीला आपण अवश्य भेट देण्यासाठी यावं. आणि मी आमचे मावसरे राहुल सोतमल व त्यांचे सर्व मित्रमंडळी व त्यांची कमिटीला या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला तुम्ही प्रेरणा या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर कुठेतरी प्रेरणा इतर गावांना सुद्धा या प्रेरणा भूमीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळावी. कारण प्रत्येक गावामध्ये महापुरुषाचे पुतळे होणे गरजेचे आहे. आणि मी या ठिकाणी खर्च करतो की आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी पण मामाश्री मला तुमचं सहकार्य या ठिकाणी लागणार आहे. आणि तुमच्या पावलावर पोहोचूनही देऊ शकत पण तुमच्या सहकार्याने आमच्या गावाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आपण सहकार्य या ठिकाणी करावे एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. जय भीम. बोला नाव सांग. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त जवान आमचे मार्गदर्शक गजानन काका पवार.